मुळात आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतरही इस्रायलनं गाझा पट्टीवरती हल्ला चढवला होता। यावेळेला हमासनं आपल्याला कोणत्या ओलिसांना सोडणार याची यादी दिलेली नाही, लेट झालं असं कारण दिलं होतं। त्यानंतर हमासनं यादी देत आज अखेर 3 महिलांची सुटका केली। यामध्ये रोमी गोनन, एमिली डामारी आणि डोरोन स्टीनब्रेकर यांचा समावेश आहे। 3ही बंधकांना इस्रायली संस्था रेड क्रॉसच्या हवाली करण्यात आले। हमासनं याची माहिती दिली। पश्चिम गाझा शहरातील अल सराया चौकामध्ये या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आलं। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, अजून किती बंधक बाकी आहेत आणि या तिघींना सोडत असताना नेमकं काय सांगण्यात आलं? नक्कीच गाझा पट्टीतल्या बंदुका आता थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हमास आणि इस्रायलच्या सैन्यामध्ये युद्धबंदीचा जो करार झालेला आहे त्यानुसार आता हमासकडून 3 युवतींची सुटका करण्यात आलेली आहे। या 3 इस्रायली युवती आहेत। गेल्या काही महिन्यांपासून ते हमासकडे त्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं। 1.5 वर्षांनी गाझा पट्टीत आता शांतता कुठे पाहायला मिळते आहे आणि यामध्ये रोमी गोनन, एमिली डामारी आणि डोरन स्टीनब्रेकर या 3 युवतींचा यामध्ये समावेश आहे। एकंदरीत पाहता या ज्या 3 महिला आहेत त्यांच्या प्रकृतीबद्दल जर सांगायचं झालं तर त्या व्यवस्थित आहेत, त्यांना व्यवस्थित चालता येतंय, बोलता येतंय आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या ठीक असल्याचं समोर आलेलं आहे। पश्चिम गाझा शहरातील अल सराया चौकात या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। गाझामध्ये युद्धबंदीचा समझोता यशस्वी झाला आणि मदतीसाठी शेकडो ट्रक आता गाझामध्ये प्रवेश करत आहेत आणि एवढ्या मोठ्या विनाशानंतर गाझातील बंदुका शांत झाल्या असल्याचं आता अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याच्या पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये युद्धबंदीचा जो करार आहे तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही आता जे नवीन राष्ट्राध्यक्ष येणार आहेत अमेरिकेचे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची असणार आहे असं बायडन यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत पाहता हमासकडे जे इस्रायली बंधक आहेत ज्यांना हमासने गेल्या काही महिन्यांपासून स्वतःकडे ओलीस ठेवलेलं होतं त्यांची संख्या ही शेकडोंच्या आसपास आहे आणि इस्रायलने ज्या हमासच्या नागरिकांना किंवा हमासच्या कमांडोंना आपल्या ताब्यात घेतलेलं होतं त्यांची सुद्धा यादी आता ते देणार असल्याचं सांगितलं जात आहे। या दोन्हींमध्ये जो वाद आहे तो काय सर्वश्रुत होता। मोठ्या प्रमाणात एकमेकावर हल्ले चढवण्यात आले होते। गाझा शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान यामध्ये झालेलं होतं। शेकडो जणांचे प्राण गेले होते। त्यानंतर कुठेतरी ही युद्धबंदी झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने हमास आणि इस्रायल ह्या दोघांकडून त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यक्तींना सोडण्यात येईल असं सांगितलं जात आहे। तर येणाऱ्या दिवसांमध्ये हे पाहावं लागेल की जी शांतता प्रक्रिया आता राबवली जात आहे ती कितपर्यंत यशस्वी होते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या 3 महिलांची सुखरूप सुटका झालेली आहे, त्यांना ओलीस ठेवलेलं होतं आणि अजून काही जणांची सुटका होणं बाकी आहे।